मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते विधेयक आता अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जाईल. म्हणजे अमेरिकन काँग्रेसची 2 सभागृह आहेत. सिनेट आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आता सिनेटने हे मंजूर केलेलं आहे आणि आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये हे जाईल. हे जे विधेयक आहे, या विधेयकानुसार अमेरिकन काँग्रेस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे आहेत, त्यांना काही अधिकार प्रदान करणार आहे आणि हा अधिकार आहे की जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात किंवा रशियाकडनं गॅस विकत घेतात, अशा देशांवरती 100% टेरिफ लावण्याचा, आयात शुल्क लावण्याचा एक अधिकार अमेरिकन काँग्रेस, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना देणार आहेत आणि राष्ट्राध्यक्ष त्याचा वापर करतील. अशा पद्धतीचे हे विधेयक आहे. हे अमेरिकन सिनेटकडनं मंजूर झालं आहे. अजून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधनं ते मंजूर व्हायचं आहे. अर्थात त्याच्यानंतर सुद्धा अमेरिकन ज्युडिशरी आहे, फेडरल कोर्ट आहे. त्यामध्ये या संदर्भामध्ये लिटिगेशन होऊ शकतात. कारण यापूर्वी डोनाल्ड ट्रम्पनी जे एकतर्फी पक्षपाती अशा प्रकारचे टेरिफचं धोरण स्वीकारलं होतं, त्याला सेट असाइड केलं होतं अमेरिकेच्या फेडरल कोर्टनी. एवढंच नाही आहे, तर या टेरिफमध्ये या टेरिफच्या अन्यायी टेरिफ धोरणाच्या अंतर्गत राष्ट्राध्यक्षांनी साधारणतः जे पैसे, म्हणजे ही अमाऊंट जवळपास $150 बिलियन पर्यंत येते, जी वसूल केली गेलेली होती, ती देखील परत करायला सांगितलेली होती. त्यामुळे याच्यात फेडरल कोर्टचा पण रोल असेल. मात्र याच्यातनं एक मेसेज, एक संदेश हा प्रामुख्याने जगाला जातो आहे आणि तो संदेश जो आहे त्याची चर्चा ही प्रामुख्याने आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. एकतर अमेरिकेसारखा एक देश जो स्वतःला महासत्ता म्हणतो आहे, पण आता ती महासत्ता आहे की नाही याविषयी कमालीची साशंकता आहे. कारण काय प्रकार हा इराणच्या बरोबरच्या त्यांच्या संघर्षामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून घडला आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे इराणनी ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेला शह दिला. खरं तर दोघांमधला लष्करी जर आपण शक्ती पाहिली तर त्याची कोणत्याही पद्धतीने तुलना होऊ शकत नाही आहे. ही ॲसिमेट्रिकल वॉरफेअर होतं. मात्र ज्या पद्धतीने इराणनी शह दिलेला आहे त्या पद्धतीने अमेरिका केवळ स्वतःच नाही तर अमेरिकेचे मित्र देश जे आखातामधले आहेत, अरब देश आहेत, मुस्लिम देश आहेत, त्यांचं रक्षण करण्यामध्ये देखील अमेरिकेला यश प्राप्त झालेलं नाही आहे. त्यामुळे अमेरिका महासत्ता आहे की नाही हा निश्चितपणे वादाचा मुद्दा आहे. परंतु कोणताही एखादा देश इतर देशांच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये कसा काय निर्णय घेऊ शकतो, हा अधिकार त्यांना कोणी दिला? अमेरिका म्हणजे युनायटेड नेशन्स नाही आहे की ज्या युनायटेड नेशनच्या सदस्यांनी, म्हणजे इव्हन युनायटेड नेशननी घेतलेले निर्णय देखील त्यांचे सदस्य देश मान्य करत नाहीत. ही बाब निराळी झाली. पण एक देश हे कसं काय सांगू शकतो की दुसऱ्या देशाने कोणत्या देशाकडनं काय विकत घ्यायचं आणि काय विकत घ्यायचं नाही? हा प्रत्येक देशाचा, म्हणजे हा भारताचा पूर्णपणे सार्वभौम अधिकार आहे आणि आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला जे निर्णय स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण ॲटोनॉमी इन फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग म्हणतो, ही आपली अबाधित आहे आणि त्या संदर्भात आपण कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे जरी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये हे मंजूर झालं आणि अध्यक्षांना असे अधिकार दिले गेले, तरी देखील अमेरिकेचे अध्यक्ष कोणत्याही देशाला अशा पद्धतीने पनिश कसं करू शकतात? खरं तर हा जो प्रामुख्याने हे विधेयक मांडलं गेले, हे 2 देशांना टार्गेट करण्यासाठी मांडलं गेलं. एक आहे भारत आणि दुसरा आहे चीन. कारण हे 2च देश जे आहेत जे प्रामुख्याने रशियाकडनं तेल खरेदी करतायत. आज भारत प्रति दिवशी मी तुम्हाला सांगतो साधारणतः 40 लाख बॅरल्स हे आपण रशियाकडनं आजही तेल घेतो आहोत. गेल्या 4 वर्षांपासून आपण रशियाकडनं तेल घेणं हे वाढवलेलं आहे. म्हणजे 2022 मध्ये रशिया हा आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता, 12व्या क्रमांकाचा. परंतु म्हणजे 24 फेब्रुवारी 2022ला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं आणि त्यानंतर रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले गेले. हे आर्थिक निर्बंध अमेरिका आणि त्याच्या मित्र पश्चिम युरोपीय देश त्यांच्याकडनं टाकले गेलेले होते आणि त्याच्या अंतर्गत रशियाकडनं कोणीही तेल घेऊ नये असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारताने अमेरिकेचा हा दबाव झिडकारून लावला. कारण भारताने सांगितलं हा आमचा सार्वभौम अधिकार आहे आणि आमचं परराष्ट्र धोरण हा भारतीय जनतेच्या हितसंबंधांवरती आधारलेलं आहे. हे इतर देशांना काय वाटतं याच्यावरती आधारलेलं नाही आहे. आणि इव्हन एस जयशंकर, भारताचे परराष्ट्र मंत्री, यांनी तर याही पुढे जाऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की रशिया युक्रेन संघर्ष हा युरोपचा प्रश्न आहे. तुम्ही त्याला जगाचा प्रश्न म्हणून लादण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमचं अपयश आहे, नॅटोचं अपयश आहे की नॅटोला रशियाला सामावून घेणं म्हणा किंवा रशियाबरोबर एक पद्धतीचा समझोता करणं, हे नॅटोला आलेलं अपयश आहे आणि हा त्याच्यामुळे घडलेला उद्भवलेला प्रसंग आहे. तो तुम्ही निस्तारावा, हा जगाचा प्रश्न नाही आहे. आणि त्यांनी हे पण खडसावलं की युरोपियन देशांची जी वसाहतवादी मानसिकता आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांना असं वाटतं की
जगाचे प्रश्न हे युरोपचे प्रश्न नाही, मात्र युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न आहे असं जगाने मान्य करावं. आता ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. तो काळ बदललेला आहे. हा शीतयुद्धाचा काळ नाही आहे आणि आता हे मल्टीपोलर वर्ल्ड आहे आणि याच्यामध्ये एका कोणत्याही विशिष्ट राष्ट्राची इच्छा ही इतरांवरती लादता येत नाहीये. परंतु भारताने गेल्या 4 वर्षांमध्ये जो रशिया आपल्या 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता, तो गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपला क्रमांक 1चा तेल पुरवठादार देश झालेला होता. आपण रशियाकडनं साधारणतः या 3 ते 4 वर्षांमध्ये 160 अब्ज डॉलर्सचं तेल विकत घेतलेलं आहे मित्रांनो. त्याच्यावर आपल्याला सूट पण मिळालेली होती. त्या संदर्भात मी अनेक व्हिडिओज हे केलेले आहेत, ते तुम्ही यापूर्वी पाहिलेले पण असतील. मुळात मुद्दा असा आहे की आपण रशियाकडनं तेल घेतो, चायना रशियाकडनं तेल घेतो. या दोघांना पनिश करण्याच्या दृष्टिकोनातनं हे विधेयक करण्यात आलेलं आहे. मात्र याच्यातनं एकूणच डोनाल्ड ट्रम्प आत्ता आलेत म्हणून नाही आहेत, पण अमेरिकेच्या ओव्हरऑल भूमिकेविषयी साशंकता निर्माण होती आणि यासाठी याच्यातनं आपण अनेक गोष्टींचा धडा हा घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो धडा असा आहे की आपण अमेरिकेवरती आता फारसं डिपेंडेंट राहायला नको. ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका सातत्याने प्रयत्न करत होता भारताबरोबर संबंध सुधारण्याचे, मी सातत्याने ही गोष्ट म्हणत गेलेलो आहे की जेवढी भारताला अमेरिकेची गरज नाही आहे, तेवढी सामरिक दृष्टिकोनातून अमेरिकेला भारताची गरज आहे. कारण अमेरिकेचं आता लक्ष हे आशिया प्रशांत क्षेत्र आहे आणि यामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप हे अमेरिकेपुढचं मोठं चॅलेंज आहे आणि त्याला कोण काउंटर करू शकेल तर तो भारत आहे आणि त्यामुळे भारताची मदत त्यांना पाहिजे आहे. अमेरिकेचं ऑफिशियल धोरण होतं जेव्हा जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि कंडोलिझा राईस या त्यांच्या परराष्ट्रमंत्री होत्या, तेव्हा भारताचा उल्लेख काउंटरवेट, चायनाचा काउंटरवेट म्हणून अमेरिकेने केलं होतं. आणि मग त्यानंतर सेन्सिटिव्ह ड्युअल यूज टेक्नॉलॉजी असेल, अनेक करार बराक ओबामांच्या काळामध्ये झाले असतील, इव्हन ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये झाले, बायडनच्या काळामध्ये झालेले होते. परंतु या सगळ्यांना बगल डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली होती आणि अमेरिकेचा खरा चेहरा त्यांच्या काळामध्ये जगापुढे आला आणि तो चेहरा अशा पद्धतीने आहे की आता अमेरिकेवरती किती विश्वास ठेवायचा. अमेरिका आपला डिपेंडंट पार्टनर आहे का? म्हणजे आपण चीनबरोबरचा संघर्ष असेल किंवा आपण इतर भारतावरती कोणती परिस्थिती उद्भवली तर अमेरिकेसारखा देश भारताच्या मदतीला येईल का? या सगळ्यांसंदर्भात आता साशंकता निर्माण झाली आहे. जे अरब देश, इस्लामिक देश अमेरिकेवरती 1945 पासून विसंबून होते सिक्युरिटी गॅरंटीसाठी, त्यांना देखील प्रोटेक्शन अमेरिकेला गेल्या 3 महिन्यांमध्ये देता आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे इराणने जेव्हा अरब कंट्रीजवरती अटॅक केले, अमेरिकेची थाड सिस्टम जी आहे अँटी एअर डिफेन्स सिस्टम ही कोलमडून पडली आणि अमेरिकेने इस्रायलवरती जास्त लक्ष केंद्रित केलं इस्लामिक देशांपेक्षा. यातनं ही गोष्ट स्पष्ट झाली आणि म्हणूनच आता इस्लामिक देश एकत्र येत आहेत आणि स्वतःची नॅटो तयार करतायत. याचाच एक प्रयोग नुकताच सौदी अरेबियामध्ये मक्का शहरामध्ये झाला, ज्या वेळेला तुर्कस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे राष्ट्रप्रमुख एकत्र आले आणि त्यांनी मक्का ॲग्रीमेंट त्यावरती स्वाक्षरी केली आणि हा कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट आहे. याच्यावरती मी एक व्हिडिओ पण केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून या तिन्ही देशांनी असं ठरवलं की कोणावरती आमच्यापैकी आक्रमण झालं तर ते सगळ्यांवरचं आक्रमण मानलं जाईल, म्हणजे सामूहिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं त्याचा प्रतिकार केला जाईल. हे आता देश का करतायत? युरोपियन देशांनी देखील, कारण डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या, म्हणून युरोपियन देशांनी देखील भारताबरोबर मुक्त व्यापार करार केला. जो मुक्त व्यापार करार 20 वर्षापासून प्रलंबित होता तो मागच्या वर्षी 26 जानेवारीला पूर्णत्वाला चालला गेला आणि या युरोपियन देशांनी देखील याच्यातनं धडा घेतला. कारण डोनाल्ड ट्रम्पनी व्यक्तिशः अनेक युरोपियन नेत्यांना देखील टार्गेट केलं, त्यांना देखील वेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या. त्यामुळे अमेरिकेचा एकूणच खरा स्वभाव, खरा रंग या काही काळामध्ये, विशेष करून डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये जगापुढे आलेला आहे. त्यामुळे अमेरिका हे कसं काय ठरवू शकतो की आम्ही आमच्या पद्धतीने कोणत्याही देशावरती एकतर्फी आयात शुल्क लावू शकतो? मित्रांनो, विश्व व्यापार संघटना जी आहे त्याचा जो क्लॉज नंबर 2 आहे तो हे स्पष्ट करतो की तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचे टेरिफ आकारण्याचा अधिकार आहे, परंतु त्या मर्यादेच्या बाहेर जर टेरिफ आकारायचे असतील, एकतर्फी टेरिफ आकारायचे असतील तर तुम्हाला विश्व व्यापार संघटनेची परवानगी लागते. परंतु डोनाल्ड ट्रम्प विश्व व्यापार संघटनेला मान्य करायला तयार नाही आहेत, युनायटेड नेशनला मानायला तयार नाही आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून ते म्हणतील ती पूर्व दिशा आहे आणि अशा दृष्टिकोनातून ते झपाट्याने भारत विरोधी निर्णय घेत आहेत. बायडनच्या काळामध्ये, त्यापूर्वी बराक ओबामा होते, ज्यांनी जाणीवपूर्वक पाकिस्तानला होत असलेली अमेरिकेकडनंची लष्करी मदत, आर्थिक मदत थांबवली होती. कारण पाकिस्तानचा टेरर एक्सपोर्टमध्ये, दहशतवादाच्या निर्यातीमध्ये हात जो आहे, हा हात काय आहे, इव्हन त्यांचा जी टेरर फिनान्सिंग संदर्भामधले फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे यांनी देखील पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई केली होती.
त्यामुळे अमेरिका पाकिस्तानला दूर ठेवत होता, परंतु त्याच ट्रम्पनी ज्या पाकिस्ताननी भारतामध्ये गेल्या 3 दशकांपासून क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या माध्यमातून भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्यावरती अनेक म्हणजे पहलगाम असेल, मुंबईवरचा टेरर अटॅक असेल, ज्याला स्पॉन्सरशिप ही पाकिस्तानकडनं दिली गेलेली होती, अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना, लष्कर प्रमुखांना हेच डोनाल्ड ट्रम्पनी व्हाईट हाऊसला बोलवलं, त्यांना मेजवानी दिली, हे भारताला डिवचण्यासाठी केलं. या साधारणतः 2 वर्षांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी एकही संधी भारताला अपमान करण्याची सोडली नाहीये. भारताला हेल होल सारखं त्यांनी शब्द वापरला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नकारात्मक शब्द वापरले. ज्या लोकांची, ज्या मोठ्या ॲपल सारख्या कंपनीच्या टिम कुकना त्यांनी सांगितलं की भारतात तुम्ही काय इन्व्हेस्ट करता आहात, तुम्ही भारतातले इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. अशा पद्धतीने अँटी इंडिया स्टँड उघडपणे त्यांनी घेतला आणि आता ते असं म्हणतायत की भारताने रशियाकडनं तेल घेऊ नये. याच्यामध्ये MEM मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी जी प्रतिक्रिया दिली ती त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आहे. भारताने हे स्पष्ट केलं की आमचं परराष्ट्र धोरण हे सर्वसामान्य भारतीयांच्या आकांक्षावरती आधारलेलं आहे आणि सर्वसामान्य भारतीयांची आकांक्षा जी असेल ती भारतीय परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवेल. त्यामुळे जर आम्हाला रशियाकडनं तेल घेणं हे आमच्या राष्ट्रीय हितसंबंधाला अनुसरून असेल तर आम्ही ते नक्की घेणार. एक कोणताही देश आम्हाला सांगू शकत नाही की आम्ही कोणाकडनं तेल घ्यायचं आणि कोणाशी व्यापार करायचा आणि कोणाशी व्यापार करायचा नाहीये. त्यामुळे आता या बाबतीमध्ये अमेरिकेचा जो खरा रूप आहे हे जगापुढे आलेला आहे. भारताने आता या बाबतीमधनं खूप गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की डोनाल्ड ट्रम्पचे आता 2च वर्ष राहिलेत, त्यानंतर एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष येईल आणि तो पुन्हा प्रो इंडिया स्टँड घेईल. पण अमेरिकेवरती किती डिपेंडंट राहायचं हे आता आपण ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. हा ट्रान्झॅक्शनल देश आहे आणि प्रामुख्याने आता आपल्याला असं दिसून आलंय की हा आरेला कार्य जर आपण केलं तर हा 2 पावलं मागे पण जातो. ज्या चायनाच्या विरुद्ध त्यांनी 250% टेरिफ लावलं होतं, जेव्हा ह्या चायनानी रेअर अर्थ मिनरलचं शस्त्र उगारलं तेव्हा डोनाल्ड ट्रम्प झुकले आणि चायनाच्या विरुद्धचे टेरिफ त्यांनी काढून टाकले. आता याच पद्धतीने भारताला देखील स्वतः या बाबतीमध्ये आत्मनिर्भर बनणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला केवळ आपला आर्थिक विकास करून चालणार नाही तर आपल्या संरक्षण क्षेत्राला मजबूत बनवणं, संरक्षण क्षेत्राचं आधुनिकीकरण करणं, जेणेकरून आपण पाकिस्तान असेल, चायना असेल किंवा आपले जे इतर शत्रू आहेत त्यांचा आपण सामना करू शकतो. आपण आता कोणत्याही देशाच्या कोणत्याही प्रकारच्या मदतीवरती विसंबून राहू शकत नाहीये. हाच मेसेज याच्यामधनं आपल्याला दिसून येतोय. आता डोनाल्ड ट्रम्पने हा जो निर्णय घेतला हा नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे मिड टर्म इलेक्शन्स आहेत आणि या मिड टर्म इलेक्शनमध्ये आता रिपब्लिकन पक्षाला लोकांना फेस करणं, अमेरिकन लोकांना फेस करणं अतिशय अवघड झालं आहे. कारण एक प्रकारची नाचक्की त्यांची गल्फ वॉरमध्ये झालेली आहे आणि या गल्फ वॉरमध्ये जे इराणबरोबर त्यांचं झालेलं होतं त्याच्यातनं आता कुठेतरी आम्ही काहीतरी करतो आहोत असं दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मात्र या सगळ्या निर्णयातनं आपल्याला खूप गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. ज्या पद्धतीचे भारतीय विद्यार्थी असतील, व्हिसाच्या बाबतीमधले त्यांची धोरणं असतील, ही सातत्याने गेल्या 2 वर्षामध्ये भारत विरोधी राहिलेली आहेत. याच्यातनं भारताला बोध घेतला पाहिजे आहे. आपलं परराष्ट्र धोरण हे भारतीयांच्या आकांक्षावरती आधारलेलं असलं पाहिजे. कोणताही देश आम्हाला हे सांगता कामा नये की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे आहे. हे मल्टीपोलर वर्ल्ड आहे, युनिपोलर वर्ल्ड नाही आहे आणि त्यामुळे आता ही गोष्ट पुढे आलेली आहे किंबहुना ही गोष्ट आता जगाला पण पटली पाहिजे आहे की इतर ज्या संघटना आहेत, ब्रिक्स असेल, शांघाय सहकार्य संघटना असेल, यांनी आता कलेक्टिव्हली एक डिफेन्स तयार करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अमेरिकेसारखा एक देश आपली इच्छा इतरांवरती लादू शकणार नाही.